उद्योजकाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या मैदानात उतरलेत। आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत आणि या कोकण दौऱ्यादरम्यान रायगडमध्ये आदित्य ठाकरेंचं जंगी स्वागतही करण्यात आलंय। दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणीही केली आहे आणि या दौऱ्यात ते रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीला भेट देणार आहेत। या एमआयडीसी मधील रस्त्यांची ते पाहणी करणार आहेत। त्यानंतर भवन इथे इंडस्ट्री असोसिएशनचे पदाधिकारी आणि स्थानिकांसोबत चर्चाही करतील। पाहणी आणि बैठकीनंतर ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील। आणि आपण पाहतोय की ठिकठिकाणी असेच रस्ते अनेक ठिकाणी काही ठिकाणी आपण पाहतोय खड्डे झालेले आहेत। असं टनल पाहिलं आपण, तर टनलमध्ये पाणी आणि मासे यायला लागलेले आहेत आणि कुठे अतिशयोक्ती करते मासे देखील आपल्याला दिसले। आणि आता हा पूल किती दिवसापूर्वी उद्घाटन झाल्याचं 8 दिवसच झालं उद्घाटन झालं, 8 दिवसांनी पूर्ण बंद केलं। ऐकलत ही हालत आहे मुंबईचा। जर रस्ता पाहिला तर तेवढाच भयानक आहे आणि ज्या पुलावर आपण आता उभे आहोत तिथे थोडं पलीकडे पालकमंत्री झालेत म्हणून चांगले फटाफट बॅनर लागलेत। बॅनरची क्वालिटी A1, रस्त्याची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी। या आपल्याला मी हे अनेक दिवस सांगतोय, गेले 1.5-2 वर्ष सांगतोय की अनेक बिलही थकीत आहेत। कंत्राटदार जे जेन्युइन काम करतात त्यांची बिलं थकीत असतात। जे कंत्राटदार मंत्र्यांच्या खिशाचे खड्डे भरतात त्यांची बिलं बरोबर सोडली जातात। तर आदित्य ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत आणि रायगडमध्ये रस्त्यांची जी चाळण झालेली आहे त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे। रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये अक्षरशः मासेही मला आढळलेत असा दावा त्यांनी केलाय। लोटे एमआयडीसी मधील रस्त्यांच्या दुरावस्थेचा त्यांनी आज आढावा घेतलेला आहे। दुपारी 4 वाजता लोटे एमआयडीसीला भेट देणार असल्याचं समजतंय। आदित्य ठाकरेंनी कंत्राटदारांवर देखील आरोप केलेले आहेत। मालामाल कंत्राटदारांनाच पुढचं काम करण्याची संधी मिळते। आदित्य ठाकरेंनी असा निशाणा साधलाय। लोटे एमआयडीसी मधील रस्त्यांच्या दुरावस्थेचा ते आढावा घेणार आहेत। दुपारी 4 वाजता लोटे एमआयडीसीला भेट देणार असल्याचं कळतंय। रस्त्याची ज्या पद्धतीनं दुरावस्था झालेली आहे, ज्या पद्धतीनं खड्डे बनलेले आहेत आणि रस्त्याची पाहणी करण्याकरता आदित्य ठाकरेंचा हा दौरा आहे। आदित्य ठाकरे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत आणि पाहणी करतानाची ही दृश्य तुम्ही झी24 तासच्या माध्यमातून पाहता। शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे आज रायगडच्या दौऱ्यावर, संपूर्ण कोकणचा ते दौरा करणार आहेत। सुरुवातीच्या काळामध्ये ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतायत। पेण इथं स्वागत झाल्यानंतर आता ते नागोठण्याजवळचा जो जुना जो पूल आहे, जो पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे, त्या पुलाची पाहणी करतायत। शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून या कामाची नेमकी माहिती घेतात आणि पुढे जाऊन माणगावच्या बायपासची देखील पाहणी करणार आहेत। गणेशोत्सव अगदी तोंडावर आलेला आहे आणि या गणेशोत्सवाच्या तोंडावरती आदित्य ठाकरे यांचा दौरा खूप महत्त्वाचा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आता आपली भूमिका मांडतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रफुल्ल पवार, झी24 तास, रायगड। तर आपण हा संपूर्ण दौऱ्याचा आढावा घेतोय। या दौऱ्यादरम्यान रायगडमध्ये जेव्हा आदित्य ठाकरे पोहोचले त्यावेळी त्यांचं जंगी स्वागतही करण्यात आलं होतं। मुंबई गोवा महामार्गाची त्यांनी पाहणी केलेली आहे। खरं तर सणासुदीचा काळ आहे। पुढचे 6 महिने तरी या बायपासला सुरू होण्यासाठी लागतील। एकूणच कामाला बाकी अवधी आहे। मात्र यापूर्वीच गणेशोत्सवापूर्वीच हा माणगाव बायपास सुरू करण्याचे जे आदेश आहेत ते मंत्री शिवेंद्रराजे यांनी सर्व कंत्राटदारांना दिले होते। मात्र एकूणच आपण गणेशोत्सवापूर्वी काही 15 दिवसच उरलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर आता नेते मंडळी जे आहेत ते आढावा घेताना पाहायला मिळतात। आदित्य ठाकरे या ठिकाणी आहेत, ते या माणगाव बायपासची पाहणी करताना पाहायला मिळतात। ते यांच्याकडे आहेत, आदित्य ठाकरे थेट बोलतात। आपण त्यांच्याकडे जाऊया, काय म्हणताय ते नक्की त्यांची प्रतिक्रिया या माणगाव बायपासच्या कामासंदर्भात काय आहे ती माहिती आपण गणेशोत्सवापूर्वी हे चालू करण्यात येईल असं आश्वासनं दिली जातात। एकूणच कसं बघता या कामाच्या आणि आश्वासनांवरती सुद्धा ओव्हरलॅप करते विषय। माणगाव बायपास आपण पाहतोय, इथे आल्यानंतर दिसते चित्र की अजून 6 महिने कमीत कमी इथे लागतील हे बनवण्यासाठी। खरं तर हा महामार्ग मला वाटतं जवळपास 1 दशक जवळजवळ 20 हे चालूच आहे आणि NHAI कडून जे आम्हाला सांगितलं जातं की गणपतीच्या आधी होणार 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 किंवा नंतर डिसेंबरची तारीख येते, तसं तर डिसेंबरची तारीख आली।
आता इथे उभं राहिल्यानंतर परिस्थिती आपण पाहतोय, रॅम्प एखादा इथे झालेला आहे, पण अजून कोकण रेल्वेकडून परवानगी, मेगा ब्लॉकचं परवानगी, गर्डर लॉन्चिंग, 16 मधून 4च गर्डर तयार आहेत. आणि जी खरी परिस्थिती जी आम्हाला कॉन्ट्रॅक्टने सांगितली की मध्ये जे युद्ध झालं त्याच्यामुळे गॅस बीस हा सगळं बंद होतं. पण हे सरकारकडून जे आम्हाला सांगितलं जात होतं की सगळं काही नीट चाललेलं आहे, सगळं काही सप्लाय नीट चालू आहे. आपण आता परिस्थिती पाहतोय आणि गणपतीत पण इथे लोकांचे हाल होणार आहेत, तासन तास ट्रॅफिक होणार आहे.